शेतकरी बांधवांनो राम राम. माझ्या मागं आमचं गाय दिसलं असेल बघा, तिला खूप गोचिड झाली होती. पण काही उपाय करून बघितले, काही बाटल्या मारून बघितल्या, खूप बाटल्या मारल्या तरीसुद्धा गोचिड जात नव्हती. मग आम्ही आमच्या घरच्या घरी आम्हाला एक रामबाण औषध सापडलं बघा. पहिले काही वापरेलं होतं, काही लोकांनी पहिले जुन्या लोकांनी वापरलं होतं, तेच आम्ही औषध मारून बघितलं बघा. तर 99% गोचिड गेली आणि 99% बाकी आहे. म्हणजे आम्ही जो इलाज करत राहिलो तर आता सगळे जाणार आहे बघा. तर तुमचे पण जाऊ द्यायचे आहे का? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ते जाईन कसे, काय कसे? तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला काय करणार आहे, रामबाण औषध म्हणजे कडुनिंबाचा पाला आणायचा आहे. आणि त्या गोचिडाने काय केलेलं आहे शेतकरी बांधवांनो, की गाईच्या दुधामध्ये कमी वाढ झालेली आहे. गाईचं सगळं रक्त रसकस पिऊन घेतलं त्या गोचिडाने. त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. त्या गोचिडा रसकस पिऊन घेतात. गोचिडाचं ताकद शक्ती कमी पडते, दूध कमी निघतं. पहिले 25 लिटर द्यायची, तर आता 10 लिटर द्यायला लागली. असं होत राहतं बघा. तर तुम्हाला त्याची काळजी, तुमच्या गोठ्यामध्ये त्याचा कडुनिंबाचा पाला पिचकारीसुद्धा मारू शकतात. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की तुम्हाला त्याचा वापर फक्त करायचा आहे 3-4 दिवस करून बघा. गळ्याचं खूप चांगलं होतं. तर चला मग आपण आता सुरू करू. तर शेतकरी बांधवांनो, ते सुरू करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? की तुम्हाला लागणार आहे बघा, की तुमच्या याच्यामध्ये असलं पाहिजे, म्हणजे तेव्हा ते लवकर होतं. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो त्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तुम्हाला कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे. कडुनिंबाचा पाला घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो मी काय करायचं आहे त्याचं. तर चला मग आता व्हिडिओ पुढे सुरू करूया, काय करायचं आहे काय नाही. 100% मंडळी, चला मग व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. तर तुम्हाला असा 1 किलो पाला लागणार आहे बघा. पाला लागल्याच्या नंतर असा कडुनिंबाचा पाला आहे. तर चला मग आता आपण त्याचे बनवून घेऊ. आणि तुम्हाला हे कडुनिंबाचा पाला कुठं पण मिळून जाईल, बांधाऱ्यावरती कुठं पण सुद्धा मिळून जातो. तर शेतकरी बांधवांनी याला तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, असा याचा पाला घ्यायचा आहे. आणि या असा पाला 1 किलोभर असलं चालतो. तर चालून घ्यायचा आणि असं त्याला दगडावर आणायचं आहे. म्हणजे घरी खलबत्ता कडू होतो. खलबत्ता कसं आहे, कडू झाल्याच्या नंतर मग ते निघणार नाही. त्याच्यामुळे आपण खलबत्ता नाही आणला, डायरेक्ट रानबाणाने हे डबाभर पाणी लागणार. तर डबाभर पाणी आणल्याच्या नंतर तुम्हाला याला असा शिप्पा मारायचा आहे, म्हणजे घाण निघून जाईल. आणि निघाल्याच्या नंतर हे दगड याला असं कुटून घ्यायचं आहे बघा. याला असं बारीक कुटून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. एकदम बारीक असा खिचड घाणा करायचा याचा कुठून. आणि याच्यामध्ये माती आली तर काही होत नाही, आपल्याला शिरदासाठी लावणं आहे ती. लाखीन बारीक कुटून घ्यायचं आहे. इथलं बारीक कुटायचं की त्याचा रसकस सगळ्या डब्यामध्ये पडला पाहिजे, हे बघा. आणि त्याच्यामध्ये ते चोपडा दगड असला पाहिजे. तर हे बघा आपण आता तयार केलेलं आहे. फक्त आणि फक्त काही नाही, 1 मिनिट लागेल तयार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं डब्बा लागेल. ह्या डब्यामध्ये हे असं पाला भरून द्यायचा. एवढं बघा, असा पाला भरल्याच्या नंतर काही पाला राहत असतो. आता ह्यो पाला आहे बघा, याला आणखीन घेऊन याचं साफसफाई करून त्याच्यामध्ये टाकून टाकल्याच्या नंतर लायल सुयल पाला आहे जो, याच्यामध्ये एकदम बारीक कुटून करायचा आहे. बारीक असा एकदम बारीक करून काढायचा आहे. आणि केल्याच्या नंतर याला असं हिट करून आणि कडुनिंबाचा पाला एकदम बारीक केल्याच्या नंतर याच्यामधले जो रसा आहे, तो रसा तिथं गावड्याला घ्यायचा आणि लावून द्यायचा. 100% गोचिडं खाली पडतात. चला मग आपण आता या जनावरांना जिथे गोचिडं झालेले आहे, आपल्या जनावरांना जिथे गोचिडं झालेलं आहे तिथं तुम्ही काय करायचं, हे लावून द्यायचं. असं लावल्याच्या नंतर याचा पालाचा असं तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये सारे असं लावून द्यायचं आहे. जिथे आपल्या गाईंना गोचिड झाले असं रसकस याचं पाणी जर लावलं तर चालेल. तर याचं असं घेऊन त्याच्यावरती असं जिथं गोचिड झालेलं आहे ढोरांना तिथं लावून द्यायचं आहे. आणि तुमचे जे ढोरं आहे शेतकरी बांधून त्याला उन्हामध्ये बांधायचं आहे. आणि उन्हामध्ये कसं, म्हणजे ऊन तापल्याच्या नंतर त्यांना थंड जागेला राखील तयार होते. त्याच्यामुळे उन्हात बांधल्याच्या नंतर ते सारे गळून जाईल. 100% करून बघा. आणि गळलं तर नक्की कमेंटद्वारे कळवा, जे महाराष्ट्र शेतकरी बांधवांना. तर तुम्ही पाणी जर लावलं तरी चालेल बघा.